श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काय झालं कपिलाताई? काय झालं? अगं रोज स्वामींना हार घालायची सेवा मी करते आणि आजही मीच करणार. आज मला करू द्या ना ही सेवा. नाही, तो मान स्वामींनी मला दिलाय, तुला नाही. पण सेवा कोणीही करू शकतं ना. खरंय, सेवा कोणीही करू शकतं, पण काही सेवा विश्वासाने दिलेल्या असतात. कपिलाताई, एक दिवस मला संधी दिली तर काय बिघडणार आहे? भगवती, प्रश्न दिवसाचा नाहीये, प्रश्न भावनेचा आहे. कपिले, हो स्वामी. आजचा दिवस तो मान तिला दे. पण स्वामी, भक्ती जर स्वतःपुरती राहिली तर ती भक्ती राहत नाही. तो मालकी हक्क होतो. आमच्यापर्यंत पोहोचण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कधी कधी माणसाला संधी देणं आवश्यक असतं, कारण संधीच कधी कधी मनातलं खरं रूप दाखवते. पण स्वामी मला कपिलाताई, अहो स्वामी देवांच्या इच्छेविरुद्ध वागू नका. अहो गुरु जे करतात त्या मागचं कारण दिसत नाही, पण त्यामागे भक्ताचं कल्याण दडलेलं असतं. ठीक आहे सुंदरा मावशी. हे काय? मी इतकी लहान का वाटते यांच्या समोर? भक्त बनोगे तो ही हमें पाओगे, और सही राह चुनोगे तो ही हम तक पहुंच पाओगे. लेकिन छल से कभी सत्य तक पहुंचा नहीं जाता. जो हमें बांधने निकलते हैं वो पहले अपने कर्मों से ही बंध जाते हैं. मी अक्कलकोटला निघाले खरी, पण अक्कलकोट कुठल्या दिशेला हे मला माहीतच नाहीये. मी नक्की योग्य दिशेला जातीये ना? कुठल्या दिशेला जाऊ? पण ही दिशा चुकीची असेल तर? अक्कलकोट उलट्या दिशेला असेल तर? मन एक दिशा दाखवते, भीती दुसरी दिशा दाखवते. नेमकं कोणाचं ऐकू? बहुतेक ही दिशा बरोबर असावी.
दादा, अक्कलकोट ह्या दिशेला आहे का? नाही होत आहे, तुम्ही चुकीच्या दिशेने आलात. अक्कलकोट त्या दिशेला आहे. म्हणजे आता पुन्हा मागे जावं लागणार आणि जाताना गावावरून जावं लागेल. एव्हाना सगळ्यांना कळलंही असेल की मी गावात नाहीये, घरात नाहीये. मी घरातून निघून गेले होते. आता काय करू? नाही, हे फक्त माझ्या मनाचं खेळ आहे. मला घाबरून चालणार नाही. हे अशक्य आहे. पण माझा हात का पोचत नाहीये? असं का करता स्वामी? माझ्या सेवेचा स्वीकार करा. तुम्हीच म्हणाला होतात ना, तुम्ही मला सेवेची संधी देता आहात. सामान्य झाले म्हणजे मला भासच होत होते. नाही, हे कसं शक्य आहे? स्वामींच्या लक्षात आलंय का माझा हेतू? आणि जर आलं असेल तर ते सगळ्यांसमोर उघडही करू शकतात. मलाच हे सगळे भास होत आहेत. काय ग, काय झालं? थांबलीस का? अगं असं काय करतेस? घाल ना हात. नाही, माझं मन मानत नाहीये. कपिलाताई, तुमच्याकडून तुमचा मान काढून घेणं योग्य नाही. स्वामींना तुम्हीच घाला हात. पाहिलंस, स्वामींनी हार घालायचा मान मला दिलाय. त्यामुळे स्वामी माझ्यावर अन्याय होऊ देणारच नाहीत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आम्ही सगळ्यांच्याच बाबतीत न्याय करतो, कारण अन्यायाने माणूस दूर जातो, जवळ येत नाही. इथपर्यंत प्रत्येक जण पोहोचतो, पण प्रत्येकाचा प्रवास सारखा नसतो. कोणाला श्रद्धा घेऊन यावं लागतं, तर कोणाला अहंकार सोडून यावं लागतं, तर कोणाला अडथळ्यांची शर्यत पार करून यावं लागतं. तुम्ही सगळे पोहोचलात, पण आमची गंगा लवकरच पोहोचेल, अर्थात अडथळ्यांची शर्यत पार करून. खरं बोल यामिनी, कुठे गेलीये गंगा? सांग लवकर. अगाई नाही माहिती मला खरंच. हे बघ, माझ्याशी खोटं बोलू नकोस. तिने तुला नक्कीच सांगितलं असणार. तुम्ही दोघी एकमेकींपासून काही लपवत नाही, माहितीये मला. अगाई मी का खोटं बोलू तुझ्याशी? खरंच तिने मला काही नाही सांगितलं ग. राधा, काय झालं? सापडली गंगा? संपूर्ण गाव पालथं घातलं, पण गंगा कुठेच नाहीये. गावातल्या कोणीच तिला बघितलेलं नाहीये. नक्कीच ती दिवस उगवायच्या आतच निघून गेली असणार.
रात्रीच्या अंधारात पण कुठे आणि का? बाबा ऐका ना माझं. हो, मला एकदा जाऊ दे अक्कलकोटला. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत मला. तुला अक्कलकोटला जायचं होतं. तिथेच तर गेली नसेल. नाही नाही, हे शक्यच नाही. तिला अक्कलकोटची वाट माहिती नाही. तिला काहीच माहिती नाहीये. तिला काही झालं तर? तिला कुणी काही केलं तर? दादा, तिने अक्कलकोटला जाऊन चालणार नाही. तिला थांबवायलाच हवं. पण का बाबा? तिच्या अक्कलकोटला जाण्याला तुमचा एवढा विरोध का? तुम्ही काहीतरी लपवताय ना? तिला का जाऊ देत नाहीत अक्कलकोटला? कसं सांगू यामिनी तुला? तिचं आयुष्य, तिचा भूतकाळ सगळं सगळं अक्कलकोटशी जोडलेलं आहे ग. ताईचा भूतकाळ? कसला भूतकाळ? जाऊ दे, ते महत्वाचं नाहीये. दादा, काही करून गंगाला थांबवायला हवं, नाहीतर अनर्थ होईल. ती फार लांब गेली नसेल. मी जातो तिला शोधायला. गंगा, गंगा, अगं काय केलंस तू हे? ताईचा भूतकाळ? अक्कलकोटशी काय संबंध आहे तिचा? चुकलंच माझं. मी रात्री निघताना तपासून निघायला हवं होतं. पण काय करणार, तशी काहीच सोय नव्हती. म्हणजे आता पुन्हा गावावरून जावं लागणार. एक काम करते, गावाच्या बाहेरून वळसा घालून जाते. गंगा, 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 आई ग, गंगा. गंगा, गंगा. नको नको, बाबांना मी दिसायला नको. आई, ऐक ग. आई आई, अरे तुम्ही इथे कुठल्या मुलीला बघितलं का तुम्ही? मला विवळण्याचा आवाज आला. अरे बाबा, माझ्या पायात काटा रुतलाय दिसतंय ना, मीच वळलो. नाही हो, मी माझ्या मुलीचाच आवाज ऐकला. नाही रे बाबा, भास झाला तुला. तो भास नव्हता, तो माझ्या मुलीचाच आवाज होता. मुलीच्या काळजीनं येडा पिसा झालेला दिसतोय. बरं मला सांग, कुठं गेली पोरगी तुझी? बहुतेक ती अक्कलकोटला गेली असेल. अक्कलकोटला? स्वामी समर्थांकडं? मग जाऊ दे की, कशा बाई येडा पिसा झालाय. चांगलंच आहे. मला तिला तिथं जाऊ द्यायचं नाहीये. ते तिच्यासाठी चांगलं नाहीये. काटा बघ, नेमका त्याच ठिकाणी रुतलाय जिथं आधी काटा रुतला होता. लय त्रास द्यायचा. पण तुला एक सांगू का, आता हा काटा रुतलाय ना, त्याच्यामुळं तो आधीचा काटा काढता येईल बघ. अरे बाबा, कधी कधी नवीन वेदना त्रास द्यायला नाही, जुन्या जखमा बऱ्या करायला बी होतात. आपल्याला वाटतं जे घडतंय ते चुकीचं आहे,
माणसाच्या समजा पलीकडे बी काही योजना असतात. अरे कोणासाठी काय चांगलं काय वाईट हे स्वामी ठरवतात. पण मला तिला अक्कलकोटला जाऊ द्यायचं नाहीये. अरे बाबा, नियतीची वाट रोखणारे चौथा त्या वाटेवर जाऊन उभे राहतात. आणि एकदा का स्वामींनी ठरवलं की तिला अक्कलकोटला घेऊन जायचं म्हणजे जायचं, तर मग तिला तूच काय कोणी बी अडवू शकणार नाही. आणि एकदा का स्वामींनी बोलवलं की मग वाटा चौथा तयार होता. मगाशी काय घडलं काहीच कळलं नाही. मला भास झाला की स्वामींनी कसली जादू केली, पण हार काही घालताच आला नाही. पण रात्री स्वामी झोपेत असताना हा हार त्यांच्या गळ्यात नक्कीच घालेल. काय ग, काय करत होतीस? मी काय नाही, हे नीट करत होते. स्वामी आले. स्वामी पाणी. आमची तहान भागली. तर तुमच्या मनात अनेक प्रश्नांच्या उत्तराची तहान साचलेली दिसते. आज ती भागूया. बोला. स्वामी, आम्हा भक्तांच्या मनातलं तुम्ही अगदी बरोबर ओळखता. स्वामी, एक विचारायचं होतं. बोल. स्वामी, तुम्ही आम्हाला जीवन दिलं, मन दिलं, बुद्धी दिली, ज्ञान दिलं, भावना दिल्या, सगळं काही सुंदर दिलं. पण मग अहंकार, स्वार्थ, असूया हे का दिलं? हो ना देवा, म्हणजे कुणाला गरीब तर कुणाला श्रीमंत का बनवलं? हो ना, कोणी पुण्यवान तर कोणी पापी, असं का बनवलं स्वामी? होय स्वामी, म्हणजे तुम्ही सगळ्यांनाच सारखं का नाही बनवलं? कविराज, एक काम करा, आतमध्ये जा आणि पाण्याचे पेले भरून आण. आणतो स्वामी. प्रत्येकाला एक एक पाण्याचा पेला दे आणि तूही घे. स्वामी देवा, या पेल्याचं काय करायचं? तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, तुमची इच्छा. मी तुळशीला पाणी घालून आले. कविराज, प्या. मी सगळ्यांना पाणी सारखंच दिलं, पण त्या पाण्याचं काय करायचं हे ज्याच्या त्याच्यावर होतं. कोणी तहान भागवली तर कोणी दुसऱ्याची तहान भागवली, तर कोणी वाया घालवलं. देणं हे आमचं काम, पण त्या देणगीचं काय करायचं हे त्या माणसाने ठरवायचं. त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला बुद्धी दिली, ज्ञान दिलं, शरीर दिलं, मन दिलं, पण अहंकार, असूया, स्वार्थ, पाप, पुण्य यातलं आम्ही काहीही दिलं नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनाने, तुमच्या बुद्धीने निर्माण केल्या.
आम्ही तुम्हाला दिली ती फक्त एकच गोष्ट, निवड. निवड करण्याचं स्वातंत्र्य. कोणी अहंकार निवडला, कोणी चांगुलपणा निवडला, कोणी पाप निवडलं तर कोणी पुण्य, कोणी गुन्हेगार बनला तर कोणी संत. ज्यानं जे निवडलं ते तो बनला. काय बनायचं आणि कसं बनायचं ही निवड तुमच्या हातात आहे. स्वामींना सगळं कळलंय का? आमच्या गंगासमोरही हा पर्याय होता. स्वप्नाचा वेध घ्यायचा नाही हा पर्याय ती निवडू शकली असती, पण तिने वेध घ्यायचा निवडला. सत्य शोधण्याचे हिम्मत करणाऱ्याला प्रवास करावा लागतो आणि परिणामही स्वीकारावा लागतो. निवडीचे परिणाम आणि निष्पत्ती तिच्या वाट्याला येईलच. शिवशंकर शंभो.